आफ्टर डिलिव्हरीनंतर सुद्धा तुझी तब्येत एवढी बारीक कशी, तू एवढं मेंटेन कशी आहेस, तू काय डाएट खातेस? तर खरं सांगायचं तर मी कोणत्याही प्रकारचं डाएट खात नाहीये. मला जे आवडतं ते मी सगळं खाते. मला ज्या क्रेविंग होतात त्या मी पूर्ण सगळ्या करते. जे महत्त्वाचं आहे ते म्हणजे मी खाल्ल्यानंतर ना कधीच बसून राहत नाही. ज्यावेळी मी जेवण करते त्यानंतर मी अर्धा पाऊण तास चालायला जाते. कारण असं होतं ना की आपण ज्यावेळेस जेवल्यानंतर लगेच बसून राहतो त्यामुळे लठ्ठपणा अजून जास्त वाढतो. आणि वेट लॉस करण्यासाठी ना काय करायचं, ह्या टिप्स काय आहेत या नक्कीच तुम्हाला येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगेलच. पण आज आले होते मी इकडे साडी घेण्यासाठी आणि इकडे गर्दी इतकी प्रचंड होती ना, त्याच्यामुळे मी पटकन एक साडी घेतली. कारण मला ओटीसाठी साडी घ्यायची होती, देवीला ओटी भरण्यासाठी मी साडी घेतली. त्याच्यानंतर मी शनिवार वाड्याच्या इथं फूड गल्लीला आले होते आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं, मी खाण्यापिण्यात अजिबात कुठलेही पथ्य पाळत नाही. जे मला आवडतं ते मी सगळं खाते. मी कुठलंही माझं मन मारून जगत नाही, कारण मला असं वाटतं की माझं आयुष्य एकदा आहे, मला ते सगळं खाऊन छान जगायचं आहे. फरक इतकाच आहे की तब्येतीची काळजी घेणं गरजेचं आहे. सारखंच बाहेरचं खाल्ल्यामुळे आपली तब्येत बिघडेल असंही आपण काही खायचं नाही आहे. त्यानंतर मी बिग बाजारला आले होते माऊसाठी, माझ्यासाठी थोडंसं खाणं घ्यायचं होतं. त्यानंतर मला तुपाचा एक डब्बा घ्यायचा होता, कारण माऊचं तूप संपलं होतं. मी तूप घेतलं, घरी आले, जेवण बनवलं, जेवण झालं, त्यानंतर सगळं क्लिनिंग केलं आणि असं संपवला मी माझा आजचा दिवस. तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा.